नमस्कार, मी सचिन चव्हाण. एमसी न्यूजच्या खास चर्चा, खास डॉक्टरांसोबत या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर आपल्या स्टुडिओला भेट देत असतात आणि आपल्यासोबत विविध आजारांविषयी, विविध उपचारांबाबत चर्चा करत असतात. आज आपल्यासोबत आहे मेडिकवर रुग्णालयाचे डॉक्टर अक्षय कुलकर्णी सर. ते गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आहे, म्हणजे पोट आणि लिव्हर विकार तज्ज्ञ आहेत. त्यांनी त्यांची जी MBBS ची डिग्री आहे ती पुण्यातून केली आहे. नंतर MD ची डिग्री अजमेरमधून केली आहे आणि त्यानंतर त्यांनी जे आपण पोट विकार तज्ज्ञ म्हणतोय त्यांनी ती स्पेशालिटी हैदराबादच्या केम्स रुग्णालयातून घेतली आहे. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. सर, प्रथमतः तुमचं खूप खूप स्वागत एमसी न्यूज मध्ये. धन्यवाद आणि नमस्कार. मुलाखतीला सुरुवात करतोय. बऱ्याच वेळेला लिव्हरचे जे आजार आहेत ते दारूमुळे होतात अशी सांगतात, तर ते कशा पद्धतीने होतात, त्याचं प्रमाण कसं असतं? नक्कीच तुम्ही जसं म्हणाला तसं दारू आणि लिव्हरच्या आजार यांचा खूप घनिष्ठ संबंध आहे. बऱ्याच दारू घेणाऱ्या रुग्णांना लिव्हरच्या आजारचा खूप जास्त प्रमाणात धोका संभवतो. साधारणपणे दारूमुळे जे लिव्हरचे आजार होतात त्याला वैद्यकीय क्षेत्रामध्ये 3 प्रकारात डिवाइड केलेलं आहे. जसं की जो कधी कधी जे लोक आहेत जे कधीतरी दारू घेतात, ऑकेजनली ज्याला म्हणतो आपण, त्यांना साधारणपणे लिव्हरवरती फॅटचा थर जास्त जमा होतो, त्याला आपण फॅटी लिव्हर म्हणतो. आणि ज्यांचं जपान मध्यम किंवा तीव्र स्वरूपाचं आहे त्यांना दुसरी स्टेज म्हणजे अल्कोहोलिक हिपॅटायटिस म्हणजे दारूमुळे लिव्हरवरती सूज येण्याचे प्रकार होतात, ज्याच्यामध्ये रुग्णाला कावीळही होऊ शकतो. आणि अत्यंत तीव्र स्वरूपाचा आणि टर्मिनल स्टेजचा आजार जो दारूमुळे लिव्हरवरती होतो त्याला आपण लिव्हर सिरोसिस असं म्हणतो. तर लिव्हर सिरोसिसच्या अगोदर मी एक प्रश्न तुम्हाला आणखी करतो, की आता तुम्ही म्हटले की ओकेशनली पिणारे, रेग्युलर पिणारे आणि तुम्ही 3 स्टेज सांगितल्या, पण बऱ्याच वेळेला एक भ्रम असतो नागरिकांमध्ये की मी कधीतरी पितो, मला काय होणार आहे. मग तुम्ही जे ओकेशनलीचा विषय काढला तर त्यांना पण लिव्हरचे धोके जाणवतात का? जसं तुम्ही म्हणाला, नक्कीच हे लिव्हरच्या आजाराचे धोके ओकेजनली पिणाऱ्यांमध्येही होतात. जसं की मी तुम्हाला सांगितलं की जे ऑकेजनली पितात त्यांना फॅटी लिव्हर, अल्कोहोल रिलेटेड फॅटी लिव्हर होतो, ज्याच्यामध्ये लिव्हरवरती फक्त फॅटचा थर जमा होतो. परंतु जसं तुम्हाला माहिती आहे की दारूचं प्रमाण एकदा सुरू केल्यानंतर ऑकेजनलीचं फ्रिक्वेंटली कन्व्हर्जन होतच, त्याच्यामुळे बरेचशे रुग्णांना त्या ऍडव्हान्स स्टेज आम्हाला पाहायला मिळतात. बरं, आता तुम्ही सिरोसिसचं म्हटलं होतं, नेमकं सिरोसिस काय आणि कसं होतं? जसं मी तुम्हाला सांगितलं, लिव्हर सिरोसिस हा अतिशय तीव्र स्वरूपाचा आणि टर्मिनल स्टेजचा दारूमुळे होणारा आजार आहे. याच्यामध्ये काय होतं, सारखी दारू पिल्याने साधारणपणे जो व्यक्ती 8 ते 10 वर्ष डेली दारूचं सेवन करतो त्याला हा आजार संभवतो. याच्यामध्ये नॉर्मल लिव्हर आपलं स्पंज सारखं लिव्हर असतं, परंतु इतकं त्याचं जेव्हा सिरोसिस मध्ये कन्वर्ट होतं तेव्हा त्याला एक कडकपणा येतो आणि ते चेंडू सारखं हार्ड होतं आणि छोटं होऊन जातं. आणि त्याच्यामुळे जे लिव्हरचे फंक्शन नॉर्मली लिव्हर आपल्या शरीरात जे काम करतं ते सगळं हॅम्पर होतं आणि मग त्यानंतर रुग्णाला सिम्पटम्स म्हणजे लक्षणं दिसायला सुरू होतं. ते सिरोसिस म्हणजे काय आणि त्याची कारण काय, होण्याची कारण महत्वाची? जसं मी तुम्हाला सांगितलं, सिरोसिस म्हणजे नॉर्मल लिव्हरचं एका टणक लिव्हर मध्ये कन्वर्ट होणं, हार्ड लिव्हर मध्ये कन्वर्ट होतं. आणि याचे मुख्य कारण म्हणजे सगळ्यात महत्वाचं कारण आपल्या सोसायटीमध्ये आढळतं ते म्हणजे दारूचं अतिरिक्त सेवन. दुसरे काही व्हायरस इन्फेक्शनमुळे कारण असतात ज्याच्यामुळे लिव्हर सिरोसिस होऊ शकतो, जसं की हेपॅटायटिस बी चं इन्फेक्शन असेल, हेपॅटायटिस सी चं इन्फेक्शन असेल, काही ऑटोइम्युन डिसऑर्डर असतील, किंवा काही विल्सन डिसीज, काही जे आई वडिलांकडून होणारे अनुवंशिक आजार असतील, तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लिव्हर सिरोसिस होतं. आणि लॉंग टर्म डायबिटीज सगळ्यात महत्वाचं एक दुसरं कारण म्हणजे लॉंग टर्म, म्हणजे काही डायबिटीजच्या रुग्णांना खूप वर्षाचं डायबिटीज असेल, वजन वाढलेलं असेल, तर अशा रुग्णांनाही नॉर्मल लिव्हर सिरोटिक लिव्हर मध्ये कन्वर्ट होऊ शकतं. ते सिरोसिस जेव्हा झालं हे आपल्याला कळण्यासाठी त्याची लक्षणं असतात, ते काय कुठल्या प्रकारची? नक्कीच. जेव्हा लिव्हरचं सिरोसिस होतो तेव्हा अर्ली स्टेज मध्ये साधारणतः हलक्या स्वरूपाचे लक्षण असतात, जसं की भूक कमी लागणे, वारंवार थकवा जाणवणे, कामात मन न रमणे आणि हलक्या स्वरूपाचा कावीळ आपल्याला होऊ शकतो. परंतु जेव्हा आजार बळवतो आणि ऍडव्हान्स स्टेजला जातो त्याला मेडिकल टर्म मध्ये डिकॉम्पन्सेशन म्हणतात. त्याच्यामध्ये आता पोटामध्ये पाणी होणे, ज्याला मराठीमध्ये आपण जलोदर म्हणतो, पायावर सूज येणे,
लघवी न होणे, तीव्र स्वरूपाचा कावीळ होणे आणि काही काही रुग्णांना रक्ताची उलटी होण्याची शक्यता असते किंवा शौचाद्वारे रक्त जातं आणि काही रुग्णांना बेशुद्ध म्हणजे कोमाही होऊ शकतो जर आपला ऍडव्हान्स स्टेज मध्ये आता गेला हा असेल. लिव्हर सिरोसिस जो आहे तो बरा होतो का, किंवा मग तो बरा होण्यासाठी काय त्याचे आपण म्हणतो ना पथ्य पाळले पाहिजेत, तर एकंदरीत ते बरा होण्यासाठी किंवा बरा होण्यासाठी रुग्णांनी काय केलं पाहिजे? जसं मी तुम्हाला सांगितलं, लिव्हर सिरोसिस हा एक टर्मिनल स्टेजचा आजार आहे आणि एकदा का लिव्हर आपलं त्या स्टेज पर्यंत पोहोचलं तर साधारणपणे ते पूर्ववत होत नाही. तर मग अशा कंडिशन मध्ये आपल्या हातात जे राहतं ते आपले जे लिव्हर आहे त्यानुसार आपल्याला काम चालवावं लागतं. त्यामुळे जो आजार आपल्याला नाहीसा करता येत नाही, पण बऱ्याच अंशी तो आपल्याला कंट्रोल करता येतो. म्हणजे लिव्हर सिरोसिस झाल्याचं उपचार हे त्याच्या लक्षणावर असतात. जसं की पोटामध्ये पाणी झालं असेल, पायावर सूज आली असेल तर त्याला कमी करणे, कावीळचे औषध देऊन त्यांना कमी करणे, रक्ताची उलटी होऊ नये किंवा झाली असेल त्याची एंडोस्कोपीद्वारे ट्रीटमेंट करणे, असे बेशुद्धी होणे म्हणून त्याची ट्रीटमेंट करणे, असे सगळ्या स्वरूपाचे सपोर्टिव्ह ट्रीटमेंट साधारणपणे याला असते. कारण मी तुम्हाला जसं सांगितलं की जे खराब झालेलं लिव्हर आहे, जे सिरोटिक लिव्हर आहे, ते साधारणपणे आपल्या नॉर्मल लिव्हर मध्ये परत कन्वर्ट होत नाही, कारण ते खूप दिवस दारू पिल्यामुळे ते त्यामध्ये कन्वर्ट झालेलं असतं. बरं, लिव्हर सिरोसिस वाल्यांनी पुन्हा दारू घ्यावं किंवा असं काय वाटतं? सगळ्यात महत्वाची गोष्ट जर लिव्हर सिरोसिसच्या ट्रीटमेंट मध्ये काही असेल ना तर दारू टाळणे हे. लिव्हर सिरोसिस होण्यापर्यंत ती दारू असते. लिव्हर सिरोसिस एकदा झाले आणि तुम्ही ती दारू घेतली तर त्याचं आता विष पॉइझन असतं, म्हणजे तुम्ही ते विष म्हणजे आता तुम्ही डेथ सेंटेन्स तुम्ही स्वतःच लिहिताय असं त्याचा अर्थ होतो. नक्कीच. मग लिव्हर सिरोसिस झालेल्या रुग्णांनी एखाद्याला निदान झाल्यानंतर त्यांनी आहारामध्ये काही बदल करायला पाहिजे का, किंवा कुठला आहार घ्यायला पाहिजे? नक्कीच, मी तुम्हाला सांगितलं तसं की लिव्हर सिरोसिस मध्ये साधारण आपलं लिव्हरचं काम असतं शरीरामध्ये प्रोटीन सिंथेसिस करणं, आणि एकदा का लिव्हर सिरोसिस झालं की प्रोटीन सिंथेसिस हॅम्पर होतो. त्यामुळे अशा रुग्णांना साधारणपणे हाय प्रोटीन डाएट दिला जातो. म्हणजे अशा रुग्णांनी अंड्यांचं प्रमाण जेवणामध्ये वाढवलं पाहिजे किंवा इतरही प्रोटीन सोर्सेस ज्याच्यामध्ये जास्त असतात प्रोटीन फूड ते वाढवलं पाहिजे. मोड आलेले धान्य, भिजलेले शेंगदाणे, हे सगळं प्रमाण जास्त वाढवलं पाहिजे आणि कमी मिठाचं जेवण केलं पाहिजे, कारण मिठामुळे शरीरामध्ये पाणीचं जास्तच असतं. त्यामुळे ते आपण कमी मिठाचं आणि जास्त प्रोटीन घेण्याचा प्रयत्न घेतला पाहिजे. लेट नाईट जास्त खाल्लं पाहिजे. स्मॉल फ्रिक्वेंट मील खाणं जास्त योग्य, आणि रात्री झोपताना एक छोटासा आहार घेऊन झोपलेलं जास्त बरं असतं. कारण लिव्हरचं नॉर्मली पण ग्लुकोनिओजेनेसिसचं काम असतं, म्हणजे शरीरामध्ये ग्लुकोज तयार करण्याचं काम लिव्हर करत असतं, आणि जेव्हा सिरोसिस होतं तेव्हा ते काम थांबतं. म्हणून स्मॉल फ्रिक्वेंट मील्स आर सजेस्टेड. एखाद्या व्यक्तीला जेव्हा लिव्हर सिरोसिस होतो त्याचं डिटेक्ट म्हणजे तो आढळून पण येतो, डिटेक्ट होतो, त्यानंतर त्याचा आहार पण त्याच्या पद्धतीने तो सुरू करतो, पण त्या स्टेजला चालू असताना त्याला अशी धोक्याची लक्षणे कधी जाणवती किंवा त्याने त्यापासून काय काळजी घ्यावी? हे तुम्ही अतिशय छान प्रश्न विचारला. ऍक्च्युली कसं आहे, रुग्णाला आणि त्याच्या घराच्या नातेवाईकांना काही डेंजर साईन, वॉर्निंग साईन्स माहिती आहे पाहिजे, ज्याला आपण धोक्याची लक्षणं म्हणतो. की जर रुग्णाला हे दिसलं की आपण त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे किंवा हॉस्पिटलला ऍडमिट झालं पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे रुग्णाला जर कधी रक्ताची उलटी झाली किंवा शौचाद्वारे काही रक्त आलं, त्यानंतर काही बेशुद्धी पण आलं आणि किंवा काळी शौच झाले, तर हे सजेस्ट करतं की आपल्या शरीरामध्ये कुठेतरी रक्तस्राव होतोय किंवा आपला आजार बळवला आहे, त्याच्यामुळे आपल्याला बेशुद्धी येते. तर अशा कंडिशन मध्ये त्वरित आपल्याला हॉस्पिटलला भेट दिली पाहिजे आणि डॉक्टरच्या सल्ल्यानुसार पुढची ट्रीटमेंट करून घेतली पाहिजे. आता बऱ्याच गोष्टी आधुनिक झाल्या, म्हणजे आता हृदय पण चेंज व्हायला लागलंय, ट्रान्सप्लांट व्हायला लागलंय, लिव्हर ट्रान्सप्लांटचं बऱ्याच वर्षापासून सुरू आहे. तर लिव्हर सिरोसिस झाल्यानंतर लिव्हर ट्रान्सप्लांट होऊ शकतं का? नक्कीच. लिव्हर ट्रान्सप्लांट ही एक ट्रीटमेंट मॉडेल सिरोसिसच्या रुग्णांना नक्कीच अवेलेबल आहे आणि ती करता येते, आणि पण ती करण्याआधी ते ऍडव्हान्स स्टेजला केली जाते. म्हणजे जेव्हा पोटामध्ये पाणी व्हायला लागतं, हातापायावर सूज येते, अशा रुग्णांना ती एक ट्रीटमेंट मॉडेलिटी नक्कीच अवेलेबल आहे. परंतु त्याच्यात काही त्याचे प्लस आणि मायनस पॉइंट पण तुम्हाला पुढे विचारणारच होतं की हे केल्यानंतर, म्हणजे आता बऱ्याचशा वेळेला लिव्हरचं ट्रान्सप्लांट हे अयशस्वी जास्त प्रमाणात असल्याचं बोललं जातं, ग्रामीण भागात ती चर्चा आहे.
तर ते किती प्रमाणात सक्सेस असू शकतं आणि त्याच्यातून फायदे काय आणि तोटे काय हे पण तुम्ही आम्हाला. नक्कीच. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा लिव्हर ट्रान्सप्लांट केलं पाहिजे तर त्याचा सक्सेस रेट बऱ्यापैकी आहे. म्हणजे 1 इयर सर्वायवल, म्हणजे रुग्ण ट्रान्सप्लांट केल्यानंतर जेव्हा 1 इयर ते त्याचा 90% सर्वायवल रेट आहे. परंतु हा उपचार अत्यंत खर्चिक आहे. त्याला खूप पैसे लागतात. ते मोठ्या सेंटर्सलाच अवेलेबल आहे. जनसामान्य आणि जो क्लास दारू जास्त प्रमाणात घेतो तो क्लास तिथपर्यंत ते उपचार घेण्यासाठी साधारणपणे शक्यता नसते, कारण त्याची अत्यंत खर्चिक आणि रुग्णाच्या त्याच्या नातेवाईकांच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक ताण देणारा हा उपचार आहे. पण नक्कीच हा उपचार अवेलेबल आहे. तुमची जर आर्थिक स्थिर परिस्थिती असेल तर तुम्ही ते नक्कीच ऑप्शनचा विचार करू शकता. ह्या मुलाखतीच्या थोडस शेवटकडे जातो, पण 2 प्रश्न तुम्हाला विचारणार आहे की एक पहिला जो मला विचारायचा आहे असा की लिव्हर सिरोसिस हा फक्त दारू पिल्यानेच होतो की सर्वसाधारण नागरिकांना पण तो म्हणजे रुग्णांना होऊ शकतो? लिव्हर सिरोसिस सगळ्यात महत्वाचं कारण हे दारू आपले आहे. पण मी जसं तुम्हाला सांगितलं बाकी काही कारण आहेत त्याच्यामुळे लिव्हर सिरोसिस होऊ शकतो. त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे लॉंग टर्म डायबिटीज आणि वाढलेलं वजन. त्याला वैद्यकीय भाषेमध्ये मेटाबॉलिक सिंड्रोम असोसिएटेड फॅटी लिव्हर डिसीज म्हणतात, MAFLD किंवा नॅश म्हणतात. बरेच रुग्ण माझ्याकडे येतात, साहेब आम्ही दारू पित नाही, आम्हाला लिव्हरचं सिरोसिस कसं झालं? तर त्या रुग्णांना, बऱ्याच रुग्णांना हा आजार असतो की खूप दिवसांचा कंट्रोल नसलेला शुगरचा आजार. हा एक मुख्य कारण आहे. किंवा वाढलेलं वजन. याच्यामध्ये सुद्धा लिव्हरवरती काही सारखं फॅट जमा होऊन काही वर्षांनी त्याचं सिरोसिस मध्ये कन्व्हर्जन होतं. तसेच इतरही काही कारण आहेत, जसं की मी तुम्हाला सांगितलं व्हायरसचं इन्फेक्शन असेल, ऑटोइम्यून लिव्हर डिसीज असतील, तर यामध्ये सिरोसिस होऊ शकतो. त्याचे सर्वात प्राथमिक लक्षणं काय आहेत आणि डॉक्टरांकडे केव्हा जावं रुग्णांनी? प्राथमिक लक्षण म्हणजे जसं अगदी हलक्या स्वरूपाचं असेल ना तर विकनेस, फटीग म्हणतो आपण त्याला, विकनेस यायला सुरू होतो. त्यानंतर हलक्या स्वरूपाचा कावीळ होतो आणि कधी कधी रुग्णांना डायरेक्टली रक्ताची उलटी वगैरे होऊ शकते. तर त्यामध्ये डायरेक्टली आपण डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर मग ते डायग्नोस होतं. एक शेवटचा प्रश्न विचारतो. रुग्णांना, बरेचसे रुग्ण तुमच्याकडे येतात, त्या रुग्णांना आणि हा आजार कोणाला होऊच नाही यासाठी नागरिकांना काय आवाहन करशाल? जसं मी तुम्हाला सांगितलं, जी कारण त्या आजारासाठी कारणीभूत आहे ते जर आपण टाळली तर नक्कीच आपल्याला त्या आजारापासून मुक्तता होऊ शकते. आणि जसं तुम्ही म्हणालात की सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते अल्कोहोल, दारू पिणे, ते जर तुम्ही टाळलं तर आपल्याला नक्कीच त्या आजारापासून मुक्तता होऊ शकते आणि पुढचे कॉन्सिक्वेन्सेस पासून वाचू शकतो. नक्कीच डॉक्टर अक्षय कुलकर्णी सरांनी खूप महत्वाची माहिती दिली. लिव्हर सिरोसिस हा फक्त दारूमुळेच न होता डायबिटीज आणि अतिचरबी ज्याला आपण म्हणतो, लठ्ठपणा वगैरे त्यातूनही होऊ शकतो. पण प्रमुख कारण हे जे आहे ते फक्त दारू आहे. त्यामुळे दारू टाळा आणि लिव्हर सिरोसिस देखील टाळा असं त्यांचं म्हणणं आहे. यासोबतच त्यांनी आजाराचे निदान, उपचार आणि विविध गोष्टींविषयी माहिती दिली आहे. ह्या सोबतच ही मुलाखत येथे संपते. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन डॉक्टरांसोबत. तोपर्यंत नमस्कार. सर, MC न्यूजला वेळ दिली, खूप महत्वाची माहिती दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.